नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दीप अमावस्या या दिवशी मुलांना का ओवाळतात, अवक्षण कसे करावे, मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रगतीसाठी मुलांवरून ओवाळून टाका. ही एक वस्तू, मुलांची प्रगती होईल, आयुष्य दीर्घ होईल, मुलांच्या सर्व अडचणी दूर होईल. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आषाढ दीप अमावस्या ही 5 ऑगस्टला आषाढ दीप अमावस्या आहे. तर या आषाढ दीप अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी तर्पण, स्नान किंवा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करायचं आहे. पितरांसाठी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे. त्यांचा कृपा आशीर्वाद मिळावा यासाठी कावळ्याला कोणती वस्तू खाऊ घालावी याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या आषाढ दीप अमावस्याच्या दिवशी घरामध्ये दिव्यांची आरस करायची आहे. आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहे ते सर्व दिवे आपल्याला स्वच्छ करायचे आहे, त्याची पूजा करायची आहे. तर या दीप अमावस्याच्या दिवशी आपण मुलांचा अवक्षण का करतो, मुलांना का ओवाळतो याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर 5 ऑगस्टला आषाढ दीप अमावस्या. तर या आषाढ दीप अमावस्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण की दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. असा योगायोग आलेला आहे की यावर्षी श्रावण महिना आणि श्रावणी सोमवार याने श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. तर या श्रावण महिन्याची सुरुवात आणि श्रावणातील पहिला सोमवार आलेला आहे. तर हा खूप योगायोग आहे आणि यावर्षी 5 श्रावणी सोमवार आलेले आहे. तर बघा, आपल्याला या दीप अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलांना का ओवाळायचं आहे, आपल्या मुलांसाठी दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला मुलांवरून ह्या वस्तू उतरून टाकायच्या आहे. त्याचप्रमाणे बघा, हा उपाय कोणत्या मुलांसाठी आपण करणार आहोत. आपले जे 11-10 वर्षाचे मुलं आहे, मुली आहे, छोटे बाळ आहे, त्यांच्यासाठी आपण हा उपाय करू शकतो. 11 वर्षापुढील मुलींसाठी तुम्ही हा उपाय करू नका. 11-12 वर्षाचे तुमचे मुलं मुली असेल त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कणकेचे दिवे करायचे आहे. कणकेचे दिवे कसे करायचे आहे, तर आपल्याला कणिक भिजवायचे आहे. तर कणिक भिजवताना आपल्याला काय करायचं आहे, गुळाचं पाणी करायचं आहे. तर गरम पाणी करून आपल्याला त्यामध्ये गुळ विरघळेपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे. त्यानंतर ते पाणी गार करून आपल्याला ती कणिक मळायची आहे. त्यामध्ये तुम्ही थोडी हळद टाकू शकता, नाही टाकली तरी चालेल. मीठ न टाकता आपल्याला हे दिवे करायचे आहे. हे दिवे केल्यानंतर आपल्याला त्याची विषम संख्येमध्ये दिवे तयार करायचे आहे. तर तुम्ही 7, 5, 11 अशी विषम संख्येमध्ये कणकेचे दिवे करून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याला तूप न टाकता तेल टाकायचं आहे. जे कोणतं तेल तुम्ही देवाला वापरतात ते टाकायचं आहे. तर बघा, आपल्याला तूप का नाही टाकायचं, आपण जेव्हा देवाला ओवाळतो, देवाला अवक्षण करतो, देवाला दिवा लावतो त्यावेळेस आपण तुपाचा वापर करत असतो. आपल्या घरातील व्यक्तींना, मुलांना, कुणाचंही आपण अवक्षण करत असताना तेलाचाच वापर करायचा आहे. तूप हे देवाला वापरलं जातं, त्यामुळे तुम्ही तेलाचाच वापर करायचा आहे. तर असं हे कणकेचे दिवे करून घेतल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून आपली फुलवात डबल करायची आहे आणि ती प्रत्येक वात त्यात टाकायची आहे. तर मुलाला हे दिवे तयार करून झाल्यानंतर मुलाला आसनावर किंवा पाटावर, चौरंगावर तुम्ही बसवायचं आहे. फक्त दक्षिण दिशेला तोंड होणार नाही याची काळजी करायची आहे. तर तुमचे 2 मुलं असो किंवा मुली असो, तर मुलाला वंशाचा दिवा म्हणून ओळखलं जातं, तर मुली हे वंशाची पंथी म्हणून ओळखली जाते. तर आपण दिवाळीला पंत्या लावत असतो, तर मुलगी ही आपली पंथी असते, तर त्यामुळे तिला देखील आपण ओवाळायचं आहे, अवक्षण करायचं आहे. तर हे अवक्षण आपण का करायचं आहे, तर आपल्या मुलाला दीर्घ आयुष्य लाभावं, मुलाची प्रगती व्हावी. आपला मुलगा हा वंशाचा दिवा आहे, मुलगी ही वंशाची पंथी आहे, त्यामुळे त्यांचं अवक्षण आपल्याला करायचं आहे. तर आसनावर किंवा पाटावर बसवायचं आहे. फक्त दक्षिण दिशेला तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अवक्षण करताना किंवा उपाय करताना दक्षिण दिशेला तोंड होऊन द्यायचं नाही, उत्तर पूर्व दिशेला तोंड झालं तरी चालेल. तर अशा प्रकारे बसवल्यानंतर जे आपण कणकेचे दिवे केलेले आहे ते प्रज्वलित करायचे आहे आणि मुलाला 7 वेळेस ते अवक्षण करून घ्यायचं आहे. तुम्ही गंध लावायचा आहे, अक्षता टाकायच्या आहे आणि त्या कणकेच्या 5 किंवा 7 तुम्ही जे काही दिवे केलेले आहे त्या दिव्याने मुलाचं अवक्षण करायचं आहे. मुलगी असो, मुलीचं देखील त्या दिव्याने अवक्षण करायचं आहे.
तर अशा प्रकारे तुमच्या घरात 2-3 किती मुलं असो तर त्या दिव्यानेच तुम्ही औक्षण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला मुलांच्या दीर्घ आयुष्यात किंवा प्रगतीसाठी मुलांवरून ओवाळून टाकायचे आहे ती वस्तू म्हणजे तांदूळ. तुम्ही मूठ भरून तांदूळ घ्यायचे आहे. दोन्ही मुठीमध्ये तुम्ही तांदूळ घेतले तरी चालेल आणि डोक्यापासून पायापर्यंत असं घड्याळाच्या दिशेने तुम्ही 7 वेळेस ओवाळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ओवाळायचं आहे आणि ओवाळल्यानंतर तुम्ही ही वस्तू घराबाहेर नेऊन एखाद्या ठिकाणी टाकायची आहे. तुम्ही हे औक्षण आणि मुलांवरून ही वस्तू ओवाळून संध्याकाळी 3 सांजेपासून रात्री 10-11 वाजेपर्यंत कधीही करू शकता. असा हा उपाय किंवा असं तुम्ही मुलांना ओवाळायचं आहे. मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी, प्रगतीसाठी मुलं हे आपले वंशाचे दिवे असतात. मुलगी ही वंशाची पंथी असते. त्यामुळे नक्की तुम्ही दीप अमावस्येच्या दिवशी मुलांचं औक्षण करायला विसरू नका. आणि तुम्ही ही मुलांवरून वस्तू जी उतरवून टाकणार आहे ते तांदूळ, तर तुम्ही ही वस्तू उतरवून टाकताना म्हणजे उतरवत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. नाहीतर तुम्ही टाकत असताना इडापिडा त्यांची वाईट शक्ती दूर होऊ द्या असं म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही दीप अमावस्येच्या दिवशी मुलांना ओवाळायचं आहे, त्यांचं औक्षण करायचं आहे. मुलांच्या दीर्घ आयुष्य आणि प्रगतीसाठी मुलांवरून तुम्ही ही एक वस्तू ओवाळून देखील टाकायची आहे. तर तुम्ही मुलींवरून देखील हे तांदूळ ओवाळून टाकायचे आहे. बाहेर जाऊन तुम्ही एका साईडला हे तांदूळ टाकायचे आहे. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.